नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच आनंदाची बातमी येत आहे. 2025 मधील अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस व पुरामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ही संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओ जाणूनच घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे अपडेट्स मिळत राहतील. महाराष्ट्र शासनाने 8 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा निधी मंजूर केला आहे. सुमारे 39 लाख एकर शेतीचे नुकसान झाले असून शासनाने 3000 कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करणार आहे. पहिल्या टप्प्यात खालील 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. बघा, नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा सोबतच चंद्रपूर, कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, इतर भागामध्ये हिंगोली व सोलापूर. नुकसान भरपाईचा मंजूर निधी विभागानुसार नागपूर विभागात जून ते ऑगस्ट 2025 73 कोटी 54 लाख रुपये आणि या जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत 84,346 शेतकरी. कोकण विभागामध्ये पाहिलं तर जून 2025 ला 37,40,000 आणि लाभार्थी आहेत 1,875 शेतकरी. सार्वजनिक निधी सोलापूरला 59 कोटी, चंद्रपूरला 7 कोटी. आता इतर जिल्ह्याचं काय? ज्या ठिकाणी निधी मंजूर झाला नाही तिथे ही प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरूच आहेत. सर्व प्रस्ताव सप्टेंबर अखेरपर्यंत पाठवला जाणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच निधी वितरित होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल अशी शासनाची अपेक्षा आहे. म्हणजेच सणासुदीला एक मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या नुकसानीची अचूक माहिती प्रशासनाला द्यावी आणि पुढील सूचनांची वाट पाहावी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.